नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो, आम्ही नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट दामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे आणि यूट्यूब चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती। संपर्क नंबर आहे 9850220898 आणि या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहोत। आज आपण आलेलो आहोत बाजरीच्या पिकामध्ये। आपल्याला पाहता येईल बाजरीची कणसं आता फुलवऱ्यामधून दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे। पण आतमध्ये जाऊन पाहूया। बघा, या ठिकाणी ही गावरान बाजरी आहे। गावरान बाजरीचं बीज बऱ्याच ठिकाणी विलुप्त झालेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा ते 2-3 वेळा आपण जतन करून आता विशेष ह्याला आपल्याला बाजरीची कणसं आता दाणा दिसत आहेत। बघा काय होतंय, हे बाजरी ना इतकी गोड असते ना की पक्षी ना त्याला ठेवत नाही, पक्षी पूर्णपणे खाऊन टाकतात। आता बघा हे कणीस किती मोठं आहे। अशा कणसाचं जर बीज आपण ठेवलं तर अतिशय उत्तम आपल्याला बाजरी मिळू शकते। त्याचं बीज होईल जवळपास हे 1 फुटाच्या वरती कणसाची या ठिकाणी लांबी झालेली आहे। अशी अनेक कणस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील। काय होतंय, पक्षी बघा आहे ना हे अजिबात ह्या बाजरीला ठेवत नाही आहेत, म्हणून या ठिकाणी संरक्षण करावं लागतंय। बाजरीवरती ना संरक्षण टाकलंय। गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला बियाण्यापुरतीच बाजरी मिळाली, पक्ष्यांनी सगळी बाजरी खाऊन टाकली। परंतु चालू वर्षी आता भरपूर बियाणं उपलब्ध होईल असं वाटतंय, कारण विलायती बाजरी आपल्याला सातत्याने विकत घ्यावी लागते। 1 किलोचीच बाजरी आपल्याला 500 ते 600 रुपयाला विकत घ्यावी लागते आणि जेनेटिकली मॉडिफाईड बीज असल्यामुळं ह्या बीजाचा आरोग्याला फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच होतं। म्हणून आपण गावरान बाजरी पिकवणे आणि टिकवणे असा अट्टाहास चालू ठेवला आणि तो अट्टाहास आता आपल्याला या ठिकाणी यशस्वी झालेला दिसतोय। परंतु याच्या मागं फार मोठी मेहनत लागते। बघा, प्रत्येक बाजरीच्या ह्याच्यावरती जाळी लावलेली आहे। जाळी शिवाय ही पाखरं ठेवत नाही आणि दोन्ही कडेच्या बाजूला आपण एक सगळ्या बाजूनी 5-5 फूट उघडं ठेवलेलं आहे। त्या बाजूला पक्षी येतात आणि खाऊन जातात धान्य। म्हणजे पक्ष्यांना पण 10% आपल्याला धान्य देता आलं पाहिजे, कारण पक्षीसुद्धा जगले पाहिजेत। पक्षी जगले तरच आपली शेती होऊ शकते। परंतु जर सगळंच उघडं ठेवलं तर पक्षी काहीच ठेवत नाही, कारण जवळपासच्या परिसरामध्ये कुणी गावरान बाजरी करत नाही। गावरान म्हणण्यापेक्षा बाजरीच कुणी करत नाही। त्यामुळं आपल्याच बाजरीच्या पिकावरती पक्षी येऊन बसतात आणि बऱ्यापैकी 90% किंवा 95% बाजरी खाऊन टाकतात। म्हणून हे संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे। आता उत्तम प्रकारे बाजरी आपल्याला पाहता येईल। चांगल्या प्रकारे दाणं भरलेले आहेत आता या ठिकाणी। पाहता येईल आपल्याला। तरी पक्षी असतात जे वरती कंस आलेले आहेत, साईडनी जे कंस आहेत आता बघता येईल आपल्याला। या ठिकाणी पक्ष्यांसाठी इकडचा भाग सोडून दिलेला आहे आणि तसाच पुढच्या बाजूचा भाग सोडून दिला आहे। बघा, या ठिकाणी पक्ष्यांनी पूर्ण खाल्लेले आहे धान्य। पक्षी या ठिकाणी आहेत बघा, आपल्याला पाहता येतील। पक्षी असतात ते धान्य खातात आणि तेवढं धान्य आपण त्यांना दिलं पण पाहिजे, म्हणजे त्यांचं पण रक्षण होईल। आणि इकडनं पुढं आपण संरक्षण केलेलं आहे। आपणही सर्व शेतकऱ्यांनी गावरान बियाणं राखावं, पिकवावं, जेणेकरून गावरान बीज हे धान्य नसून औषधी आहे। ती औषधीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो, तो आपण लाभ घ्यावा। विलायती बाजरी खाऊन माणसाला औषधी नाही, पण आरोग्य नष्ट होण्याचं भरपूर चिन्ह दिसतंय। त्याच्यापेक्षा गावरान बाजरीनी आपल्या व आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं। औषधी बाजरी आपल्या आहारात ठेवावी, कारण मिलेट्समध्ये बाजरी या पिकाला फार महत्त्व आहे। धन्यवाद। कोणाला जर बीज आवश्यक असेल तर संपर्क करू शकता। संपर्क नंबर 9850220898 आणि हीच माहिती सुनील डफळ नैसर्गिक शेती चॅनलवरती असणार आहे। आपण कधी पाहू शकता। धन्यवाद, आभारी आहोत।